नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मी अनवर भाई तुमचं साईबाबा डेअरी फार्म मध्ये हार्दिक स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ मध्ये नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल, तर एकदा तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो, आपली प्रतिक्रिया नोंदवा। तर आज आपल्याकडे पारगाव शिंगवे येथून शेतकरी आले होते, त्यांना आपण 2 कालवडी खरेदी करून दिलेल्या आहेत, तपासून कालवडी दिल्या मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पारगाव येथील प्रगतशील शेतकरी देवडे मामा यांच्याशी आपण आज आपला व्यवहार कसा झाला आणि आपण कसा व्यवहार केला आणि गाया कशा दिल्या याबद्दल त्यांची प्रतिक्रिया आहे काय जाणून घेऊ। तर नमस्कार देवडे मामा। नमस्कार। तर तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा। आनंद सकाराम देवडे। आता आनंद सकाराम देवडे, राहणारे कुठलचे? शिंगवे पारगाव। शिंगवे पारगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे मधले शेतकरी आहे। तर देवडे मामा, आपण तुम्हाला ह्या 2 तपासून कालवडी दिल्या, तुम्हाला आपण डॉक्टर कडून तपासून दिल्या का नाही? डॉक्टर कडून तपासून दिल्या। किती महिन्याची गाभणी आहे त्या? ते एक 5.5 महिन्याची, एक 4 महिने, एक 4.5 महिन्याची आणि एक 5.5 महिन्याची। तर तुम्हाला सगळा लिखी अहवाल, लिखी अहवाल दिला, आपण परत त्याची गॅरंटी पण दिली, तुम्हाला मार्केट कमिटीची पावती देऊन दिली। आपला जो व्यवहार झाला तो कसा झाला? एकदम सुरळीत झाला, काही कचकच काय नाही, वचवच नाही, काय नाही, एकदम शिस्तीत। तर कोणत्याबद्दल कोणती आपण तुमची नुकसान केली? नाही, नुकसान नाही, फायदा नाही, काय नाही, फायदा झाला पण आपल्या पद्धतीने तो आपण व्यवहार केला, तो पूर्ण उघडपणेच व्यवहार केला, म्हणजे हात घालूनचा व्यवहार विषयच नाही, म्हणजे फसवणीचा विषयच नाही, फसवणूक काय। तर तुम्ही आमच्याबद्दल साईबाबा डेअरी फार्म मार्फत तुम्ही समजा आले इथं युट्यूबला बघून आले, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की अनवर भाईचा व्यवहार कसा आहे? व्यवहार कसा आहे हे पूर्ण आता तिथे गेलो ना, बघायची लोक येतील ना आमचं, तर त्यांना तुमच्या पार पत्त्या सांगणार आम्ही, तिथं माणूस कसा आहे, कसा व्यवहार आहे, काय पार फुल्ल आपण जो व्यवहार केला पूर्ण उघडपणीच केला। आणि शेतकरी मित्रांनो, आपण देवडे मामांना 2 तपासून कालवडी दिल्या। हे पारगाव शिंगवे येथील शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी आहे आणि यांचा स्वतः बैलांचा पण बिझनेस आहे, व्यापार आहे यांचा, हे करतात व्यापार, म्हैसूर बैल वगैरे, चांगले खिलार बैल पण, पंढरपुरी बैल यांच्याकडून तुम्ही घेत जा। त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि तुम्ही त्या नंबरवर त्यांना फोन करून तुम्ही त्यांच्याकडून बैलांची खरेदी विक्री करू शकता। तर देवडे मामा, मला एक सांगायचं आहे की आमच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की ते आमच्याकडे यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे? शेतकरी तुमच्याकडे ना जरूर आम्ही सांगितल्यावरून जरूर येणार, कारण का आता तुमचा व्यवहार आहे ना फसवणुकीचा नाही म्हणून येणार। 100%। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एवढं सांगतो की आपण कोणत्याही शेतकऱ्याला समजा गाय खरेदी करून दिली, मांडीवरची गाय दिली, तर आपण त्याची अंगपडी आणि सडमुखीची जिम्मेदारी स्वीकारतो। अंगपडी झाली किंवा सडमुखी झाली तर आपण त्याची भरपाई करून देतो मित्रांनो, तुमचं नुकसान होण्याची काही गरज नाही। आम्ही असल्यावर, मध्यस्थी असल्यावर तुम्ही काळजी करायची गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकदा निश्चिंत साईबाबा डेअरी फार्मला एकदा भेट द्या आणि तुमची काय प्रतिक्रिया असते त्या तुम्ही तुमचे काय प्रतिक्रिया असेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर नोंदवू शकता। तसेच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या शेतकरी मित्रांनो, 9881 45 01 47। नंबर एकदा परत सांगतो, 9881 45 01 47। तर आमचा पत्ता आहे कोलार बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, शिर्डी पासून दक्षिणेला 20 किलोमीटर गाव आहे कोलार गाव। तुम्ही तिथे येऊन आपल्या फार्माला येऊन तुम्ही भेट देऊ शकता। तर या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गाय दाखवू, थोडं पुढे या अनिकेत भाऊ, ह्या गाय दिल्या शेतकरी मित्रांना, या कालवडी प्युअर याच्या क्वालिटीच्या कालवडी दिल्या आणि आता ह्या कालवडी जात आहे पारगाव शिंगवेला। तुम्ही संपूर्ण कालवडी बघू शकता मित्रांनो। आणि आता सध्या डायरेक्ट आपण बाजारात आहे, तुम्ही दाखवा बाजार पण, बाजार बघू शकता, संपूर्ण बाजारामध्ये आपण इथं आहे। या सोनू भाऊ इकडे या, जा थोडे मागे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे आल्यावर आपण शेतकरी मित्रांची फसवणूक करत नाही किंवा धोकाधडी करत नाही, काही चालबाजी, लफंगीबाजी हा विषय आपल्यापासून खूप लांब आहे। तर तुम्ही एकदा अवश्य आमच्या साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राइब करा, भेट द्या आणि आपली प्रतिक्रिया नोंदवा। तर मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद, धन्यवाद।